मंडळी, कव्हरवरून पुस्तकात काय आहे याचा अंदाज लावला तर फसगत होऊ शकते. अशीच काहीशी फसगत आता इथे देखील होणार आहे. बघूया त्यातून काय धमाल निर्माण होते ते. तीच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. हलवू काय पाय जरा. ना पाय हलवायचा नाही सांगितलंय ना. उशीवरनं पाय काढायचा नाही. औषधं तिथे आहेत, वेळेत औषधं घ्यायची, पट्टी केलेली आहे. उशीवरनं पाय काढायचा नाही, कळलंय का? कळलंय. पट्टी काढून घेऊ, पेन किलर्स काढून घेऊ आणि घरी पाठवू. आरडाओरडा करायचा नाही. डॉक्टर आहे का पोलीस आहे काय आहे? असो. हॅलो धनश्री. हा ओंकार बोलतोय. राऊत ओंकार राऊत. विराजचा मित्र. विराजचा मित्र म्हणून ओळखलंस तुम्हाला तर. नाही अगं बाईकवरनं पडलो मी काल रात्री. नाही चोरी झालेली नाही, ती स्कूटर मी नवीन घेतली ना बाईक, त्याच्यावरनं स्किड झालो. काय सांगू तुला. हॅलो हॅलो. बिझी असेल. नेक्स्ट. हॅलो सानिका, कशी आहेस? हाय. अगं नाही नवीन नाही घेतलाय, हॉस्पिटलमध्ये. अगं नाही मी पडलो बाईकवरनं. आईस कुठे? पुण्याला. अच्छा नवऱ्याबरोबर आहेस का? हॅलो. नवरे सोडतच नाहीत बायकांना हल्ली. हॅलो. मधुरा. हा ओंकार बोलतोय. अगं नाही काय झालं, ऍक्च्युली मी पडलोय बाईकवरनं. अरे पैर टूटा हुआ तो जुड़ जाएगा, पर ये दिल कैसे जुड़ेगा जो तुमने तोड़ा है. नाही करत, सॉरी नाही करत. ऐक. हॅलो. नाही करत. ऐक ना मला डॉक्टरनी सांगितलंय पेनकिलर घ्यायला, तर एक सेल्फी पाठव ना. हॅलो नॉर्मल. हॅलो. हाय बोल ना. नाही ठीक आहे ग. गरम पाण्याच्या पिशवीने ना छातड शकतोय. हा कप झाला ना थोडासा. ते काल संध्याकाळी 4 गुल्फ्या खाल्ल्या ना एकदम. नाही खाणार ना आता. बरं. हा मी येतो ना संध्याकाळी. डिस्चार्ज होऊन जाईल. ठीक आहे चल. ओंकार राऊत. श्याम राजपूत. आईचा फोन वाटतं. ममाज बॉय. आई नाही आल्या मग आज? नाही ना, आज बुधवार आहे ना. मग दार उघडत नाही तुमच्या घराचं बुधवारी. ते प्लास्टिकच्या डबड्यांवर लोसन देणारा बुधवारी येतो ना. प्लास्टिकच्या डब्यावर लोशन? लसूण देणारा बुधवारी येतो, म्हणून ती घरी थांबली आहे. तुम्हाला भलत्या मैत्रिणी आहे बाप्पन. अरे बाप लाजले. मैत्रिणींचं नाव काढतात, डोळे असे ढगात गेले तुमचे. मैत्रिणी पण तशाच आहेत ना. वा. सॉरी बरं का, म्हणजे एकदम काय गप्प फोन आले तुम्हाला म्हणून बोल. नाही हो, फोन येतात म्हणजे काय आता आहेत मैत्रिणी तर आता देवानी दिलंय. आणि कसं होतं ना, त्यांना सांगितलं ना तर चिडचिड करतात. मग आम्हाला सांगितलं का नाही, आम्हाला हॉस्पिटलला यायचं होतं. बरोबर. मला ना मैत्रिणीच जास्त आहे. तो मित्रांपेक्षा मैत्रिणीच जास्त. मित्र पण आहेत ना, त्यांची नावं मैत्रिणींसारखी आहेत. विचारू नका, मला आठवत नाहीत आता. नाही साहजिकच आहे हो. तुमच्या सारख्यांना मैत्रिणी नसणार तर काय आमच्या सारख्यांना असणार आहे का? हो नाही असणार ना. असं एवढे वाईट दिसत नाही तुम्ही. ते मुलांची मी एवढंच बोलतो. एक्सक्यूज मी, वॉर्ड नंबर 4 हेच आहे का? हो हेच इथेच आहे. अरे एकदम
फार काय नाही झालंय अरे का मी ऐकलं होतं तुला ऑक्सिजन मास्क पण लावला होता, खरं आहे का? थोडं 5-10 मिनिटं. कसं झालं रे आता? तू ठीक आहेस ना? श्यामू तू बरा आहेस ना? हा बरं आहे. तू मेसेजचा रिप्लाय करत नाहीये, अरे. फोन उचलत नाहीयेस, आम्हाला कसं कळणार रे? आम्हाला किती काळजी वाटत होती. आता तू काही बोलायचं नाहीयेस, बस झालं. किती वाट पाहिली माहितीये तुला. हा बघ, हा चावरे बाबाचा अंगार आहे. हा का? एक मिनिट हा. चाव रे बाबा शामीला लवकर बरं कर रे बाबा. अरे पण एवढं करायची काय गरज आहे? काही झालेलं नाही मला एवढं. झालेलं आहे यो. बरं ठीक आहे पण मी आता ठीक आहे म्हणजे एवढी धावपळ का बरं केली तुम्ही? व्हॉट आर यू सेइंग? इथे आमचा मितवा ऍडमिट आहे आणि आम्ही येणार नाही. तरी बरं झालं या चेतनाने सांगितलं आम्हाला ग्रुपवर, नाही तर आम्हाला कसं कळलं असतं? मितवा मधल्या सगळ्या मैत्रिणी किती काळजी करत होत्या तुला माहितीये? नाही तर काय. शामू, हा? आपली ती लंडनची रॉक्सी ना, हा ती यायला निघालीये इकडे तुला भेटायला. हो, हिथ्रो एअरपोर्टला पोहोचल्यावर कॉल केला होता. अरे रॉक्सीना पण ना काय गड्या. शामुडी, हा? गुरप्रीत पण निघाली चंदीगडहून. अरे ओय गुरप्रीत. आपल्या ग्रुप मधल्या सगळ्या जण इकडे पोहोचतील संध्याकाळी. वा, पण नका बोलू. ठीक आहे मी आता. हॅलो, हाय हाय. नो रिस्पॉन्स. नाईस. हॅलो, एक्सक्यूज मी. हॅलो. हे कोण आहेत तुमचे? मितवा, मितवा. मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड. हा, नाही कळलं. मला आधी वाटलं तुमचा उच्चारांचा प्रॉब्लेम आहे की काय. तुम्हाला मित्रा म्हणायचं आणि मितवा म्हणताय, पण नंतरच्या दोघेही मितवा म्हणायला म्हटलं मितवाच असेल. मग मितवा नावाचा ग्रुप आहे का तुमचा? हो, अच्छा. 23 जणींचा ग्रुप आहे आमचा. आम्ही 23 जणी बापरे. आणि आमचा मितवा ग्रुप ऍडमिन. 23 जणी आणि हा? हो. ई आपण ग्रुपवर एक सेल्फी किंवा एक व्हिडिओ टाकूया का? चालेल. सगळ्या जणी जरा रिलॅक्स होतील. ऍक्च्युली वेट येस असू दे. हे तू धर. शामुडी. ओके. वी लव्ह यू मितवा. गेट वेल सून मितवा. या तू ही रे आमचा मितवा. लव यू. ला 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 ला. सेंड करा पटकन. आला पाठवलास का? राम राम छोटे सरकार. राम. हाय, कोण तुम्ही? बिझनेसमॅन आहे? अरे नाही हो. बिल्डरचा मुलगा नाही 2 नंबरचा धंदा. अहो नाही. आहेत कोण तुम्ही? अरे साधा माणूस आहे मी. बीकॉम झालंय माझे. बीकॉम जॉब नाही मला. हा. चिंचोड्याच्या पाड्यात 1 रूम किचन मध्ये भाड्यान राहतो मी. तरी लाईफ कोच आहे मी. लाईफ कोच. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. अच्छा. हा 7-8 ग्रुप आहेत ना फेसबुक वरचे. हा. त्याचा ऍडमिन आहे मी. म्हणजे मुलींचे गौतम गंभीर आहे म्हणजे तुम्ही. हा? लढको, चिटको. हळूहळू येता, कप घेऊन जाता. आरामात. आम्ही सगळे फॅन्स होते इव्हनिंगचे. इव्हनिंग. श्याम. अरे बाप रे, कोलकात्यावरनं आलाय हा एकदम. बट व्हॉट इज दिस इव्हनिंग? तू मॉर्निंग पासून एक पण सुविचार नाही टाकला ग्रुप वरती. सुना वाटतं ना. अरे नाही, ते- आमचं कामामध्ये लक्षच लागत नव्हतं. नाही सकाळी एकदम धाप लागत होती ना मला. बरं आहे नाही बरं आहे पण सकाळी 4 बदाम टाकले होते मी. नाही रे श्याम, पण आम्हाला खूप सवय झाली आहे तुझ्या सुविचारांची. आज सकाळी असं खूप वेगळंच वाटत होतं. मग मी कालचा सुविचार काढला आणि पुन्हा वाचला. किती छान लिहिलं होतंस तू. प्रिय सखी, मंडप कितीही भव्य असला तरी त्याच्यावर झालर टाकल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलत नाही. त्याचप्रमाणे जीवनात कितीही शहाणपणा कमवला तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय जीवन सार्थकी लागत नाही. शुभ सकाळ. वाव यार, गुड. विचार करूनच किती छान वाटतंय. कसं सुचतं यार स्वामी तुला? नाही म्हणजे हे बायोलॉजिकल नाहीये. असं वरच्यावर सुचतं मला. असं वरून येतं ते माझ्याकडे. पण शामुडी, हा तू मला समजवल्यापासून ना मी खूप सिरियसली मनापासून जॉब करते रे. गुड. पण माझ्याकडे कोणी लक्षच देत नाही, कोणी अप्रिशिएटच करत नाही. मला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतच नाही रे शामुडी. मी काय करू? सेतू
तुला डेडोर माहितीये डेडॉर आमच्याकडे खानदेशात डोळ्यात आहे ना तिकडे बेडकाला डेडोर म्हणतात डेडोर हा. तर बेडूक जो असतो तो नेहमी डराव डराव करतो त्याच्या डरावकडे कोणी लक्ष देतो का नाही पण कोणी लक्ष देत नाही म्हणून तो डराव करण्याचा थांबवतो का नाही तर आपण बेडूक व्हायचं डराव करत राहायचं पाऊस एक ना एक दिवस पडणारच आहे मी आजपासून डेडॉर. इव्हिनिंग तुमच्या उदाहरणाचं माहित नाही पण मुली बिंडोक आहेत हे अधोरेखित होत आहे. हा काय चूप बसतो मी चूप बस. चूप बसतो. तुम्ही काही बोललात का आता मला सोडणं कशाला शामुडी नाही. मला खूप पटलंय बेडकाचं उदाहरण. आता तू डोळे उघडलेस आज खरंच. ऍक्च्युली सॅटिस्फॅक्शन आणि बेडूक याचा काही संबंध नाही आहे पण ठीक आहे तुम्हाला पटलंय तर राहू दे. हरकत एक मिनिट काय असतं सॅटिस्फॅक्शन हा म्हणजे ओल्या बेळेत पण एखादा सुका कुरमुरा असतोच ना ती काय बेळवाल्याची चूक आहे आई ग ओल्या भेळेत सुका कुरमुरे राहतोच ना. आई ग दर्द आहे यार. लिहून घेते. कुरमुरा शब्दात गंमत आहे. कुरमुरा कुरमुरा शब्दात काय गंमत आहे कुरमुरा शब्दात गंमत काय आहे? कुरमुरा किती फालतू शब्द आहे खरं तर. चूप अरे चूप काय चूप इव्हनिंग दर्द? इव्हनिंग आय मीन दर्द? जॉबचं फिर भी ठीक हा. आहे पण व्हॉट अबाउट लव्ह म्हणजे लव्ह मध्ये तर सॅटिस्फॅक्शन भेटलं पाहिजे ना. लव तर सखी लव म्हणजे बघ जी हाली मिस्किन मुकुंबरंजी बाहेर इजरा बेचारा दिली हे आता गाणं आहे ते गाणं आहे ते सूप सूप एवढं काही अमेझिंग गाणं आहे. तर प्लीज पुढे प्रेम जे आहे ना तर प्रेम ते भोकाच्या वड्यासारखं असतं. बोकाचा वडा. मेदूवडा ओके राऊंड राऊंड लाईक ओके हा हा तर मेदूवडा म्हटल्यानंतर भोक हे असणारच पण भोकाकडे दुर्लक्ष करून वड्याचा कुरकुरीतपणा एन्जॉय करता आला पाहिजे. प्रेम. व्हॉट अ फिलॉसॉफी. अरे काय वाड्याची फिलॉसॉफी लॉजिक सांगतोय तो काहीतरी आणि तुम्हाला पण विश्वास ए बाहेर हिजला तुझा बेचारा दिल काढून ना टांगेन कुठेतरी. हॅलो हॅलो मेदूवडा आहे प्रेम म्हणजे मेदूवडा. हॅलो एक्सक्यूज मी शट अप. आम्ही तुमच्याशी बोलतोय. तो चुकीचा सांगतोय. नाही चुकीचं सांग. तुम्हाला माहिती आहे हा माणूस आम्ही कोण आहोत माहितीये. जाऊ दे. आमच्यासाठी देव माणूस येतो. वाटेल ते सांगतो हा तुम्हाला आणि तुम्हाला कसं काय पटतं मला तुला कळत नाही नाही. कळणार आहे. तू चूप. गप्प बस. ऐका तो तुम्हाला गंड ते तू. अरे तू पागल आहेस का? वेडी का मारलास तू मला का? किती ओव्हर ऍक्टिंग करते काम. किती ओव्हर ऍक्टिंग करतोस. ओव्हर ऍक्टिंग. मारलं तर मग काय झालं. एवढूस लागलंय तुला. मगाचपासून आमच्या शामुडीला बोलतोय एवढूस लागलंय. इथे हा माणूस बघ मृत्यूशी 2 हात करून इथे शांत बसलाय. तुला कळत नाही. कुठल्या मृत्यूशी 2 हात करतोय तो. कफ झालाय त्याला कफ. मृत्यू थुकत पण नाही कफ झालेल्या माणसावर. कफ झालाय आत्ता आठवतोय त्याला कफ झालेला. आत्ता वाचू नकोस तू. कवट्या महाकाळ कुठला त्याकडीला काय बोललो काय आता आईला सांगत होता कुल्फ्या खाल्ल्या 4 कुल्फ्या खाल्ल्या 4 म्हणून झालंय. तू कशाला जळतोयस मग. तू पण खा कुल्फ्या 5 खा. अरे मला नाही जाय तुम्ही मारलत माझ्या पायावर. लेट इट गो. कसं बोलतो तू कसं बोलतोय आणि तो? आम्ही एक मिनिट आम्ही तुमच्याशी बोलतच नाहीये. तुमचा काहीच संबंध नाहीये. या श्यामच्या ची पण सर नाहीये. तुला कळलं ना. सो गप्प बस. Let शामू go, let- शामू यू डोंट वरी. हात दे तुझे. शामू मी तुझ्यासाठी नवस केलाय. तुला एकदा का बरं वाटलं ना की बोरिवली पासून हाजी अली पर्यंत उलटी चालत जाणार आहे. मराल अंतर माहितीये का बोरिवली हाजी अली सरळ जरी चालत गेलात ना तरी 4 वेळा चक्कर येऊन खाली पडाल. मला सांगताय उलटी कराल उलट्या चालत तुला जाताना. काय करायचंय. तू सखी नको ना सखी. चेतना सखी. सखी मारायचं नाही मारायचं आधी त्याला सांगा मग काय ते करा. प्लीज प्लीज तू बोलू नको. आम्ही आमच्या शामुडीला वाचवण्यासाठी काहीही करू शकतो. काहीही अरे पण तो वाचलेलाच आहे ऑलरेडी. काहीही यो. काहीही
शामुडी मी आताच खाली ब्लड बँक मध्ये ब्लड देऊन आले. कशाला? इमर्जन्सीला उपयोगी पडेल ना. अगं कफ झालाय त्याला, इमर्जन्सीला रुमाल लागेल फरक्त. इट्स ओके. इव्हनिंग ये खाली. प्लीज हे ठेव. अरे काय? अरे बापरे. 2 लाख आहेत ते. अरे बाप 2 लाख. इट्स ओके. 2 लाख. इट्स ओके. 39 रुपयाचं कफ सिरप येतं त्याचं, 2 रुपयाची गोळी, 41 रुपयामध्ये बरा होणार आहे तो. बोल ना, नका काढू आम्ही. सुप्पा. लागू शकतं. हे घे चुप. अरे नको. शामुडी हे घे. सखी. शामुडी अरे तुला लागेल, नका. तुला लागेल. अरे. अरे नका देऊ हे सगळं. लागेल य. सी काही झालं तरी वी आर हिअर फॉर यू. ओके. आणि अजून जर लागले पैसे तर तू हक्काने मागून कधीही घे. फोन कर. अरे, नाही, हा. तू काही कर पण तू प्लीज अरे लवकर बरा हो. नको नको सखी सखी रडू नको. रडू नको. डोळ्यातलं पाणी मांगे घे. मांगे घे. अजून मांगे. व्हेरी गुड गर्ल. अशीच बुद्धी पण पुढे आणा ना तिची. पुढे ये. गुड असं करा ना जरा. सुप्पा. मी चुप. चुपया. अरे बिंदू का तुम्ही? बस झाला. खूप झालं. आल्यापासून बघते यू जस्ट शट अप अंकल. अंकल काय अश्रू बरोबर डोळे पण मागे नेलेस की काय तू? बघ आमच्याकडे निसर्गाने सांगितलंय कोणाला अंकल बोलायचंय ते. ओ प्लीज. हॅलो. अंकलला वयामध्ये नाही वृत्तीमध्ये दिसतं. तुमच्या डोळ्यात दिसतंय, तुमच्या वृत्तीमध्ये दिसतोय तुमचा वृद्धापकाल. ये मग. What? अरे कसं बोलतो हा माणूस? ए हॅलो. ए तुला जर यौवनाचं क्षितिज बघायचं असेल ना तर ह्याच्या डोळ्यात बघ. हेच्या डोळ्यात बघू यवनाचा क्षितिज. हे नको बघूच. चमन टकलू गप्प बस. नको बघूस. कावीत पळून गेलेले डोळे वाटतायत तुझे. मोठी काय मारते. चूप म्हणे चूप. गप्प बस का. चुपया. कधीपासून याचा पाडा लावलाय काय कळत नाही. काही नाही. कोण आहेत ना तुम्ही तिघी? बघा स्वतःकडे. तू तू आधी ठरव तू कोण आहेस ते. स्पेनची ख्रिश्चन आहेस, युरोपची ख्रिश्चन आहेस का वसाईतली ख्रिश्चन आहेस? कॅरेक्टर तुला मी समजत काय होतो रे. ममाज बॉय होतास ना तू. शुगर डॅडी वाटतोयस आता. खरं सांग मास्क घातलायस ना? अरे रीती काय ना? अरे नाही, मास्क हो. घाल. अरे नाही, मला- चेहऱ्यावरचा मास्क घाल. अरे नाही काही नाही मास्क घाल. काय चाललंय तुमचं? तुम्हाला काय सांगितलं Sorry, होतं? doctor. पाय हलवायचं नाही सांगितलं होतं आले, ना. doctor. ठेवा तिकडे पाय. Sorry. सोलपटलंय सगळं. पाय तरी पण सुधारत नाही माणूस. मुली दिसल्या की फिरली नजर. काय करायचं तुमचं? नका ना ओरडू तुम्ही. उठलात तुम्ही? जरा कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. आज संध्याकाळी घरी जाऊ शकतो ना मी? घरी नाही नाही नो नाही नेव्हर नाही नाही नको. वाय? तुम्हाला अजून 48 आवर्स अंडर ऑब्झर्वेशन ठेवायला लागेल. त्याच्यापेक्षा हिच्या यच्या कॅरेक्टरला ठेवा ना ऑब्झर्वेशन. अरे वा. उठायचं नाही तिकडनं अजिबात. कफ झालाय त्याला ऑब्झर्वेशन. ऐका ना. तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. नाही. नाही काळजी करायची. मी आहे ना. नाही तुम्ही आताच पण एवढं म्हणजे काय एवढं? मी स्वतः 2 नाईट शिफ्ट मागून घेतल्या तुमची काळजी घेण्यासाठी. लवकर बरे होणार नाही तुम्ही. नाही 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 एवढं नका करू म्हणजे काय एवढं माझ्यासाठी. काय नाही. तुम्ही काल जे म्हणालात त्याचा मी रात्रभर विचार करत होते. गुड. पटलंय मला. व्हेरी गुड. कधी जायचं सांगा जाऊया. मला असं वाटतं पावसाळ्यात फार रोमॅन्टिक असेल ना दार्जिलिंग. अरे कोण आहेस तू? कोण आहेस? मितवा कसला फतवा काढला पाहिजे ह्याचा आधी. मितवा करतोय. मूर्ख कुठला? ही काय पोझिशन आहे?
अरे ही काय पोझिशन आहे म्हणजे तिकडे झोपा. अरे झोपा म्हणजे मी पण पेशंटच आहे ना. माझ्याशी बोलताना ह्याच्या करताय, त्याच्याशी बोलताना असं करताय. मग असं करू काय- नीट बसा. काय- पाय वर करा. अहो. असं ठेवायचं, अजिबात पाय हलवायचा नाही तो. पुढे 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 करायला पाहिजे नुसतं या माणसाला. झोपा आता. अरे तो शिंकला फक्त. खर तर त्याला खोकायचं होतं, विसरला आणि शिंकला. शिंकलेल्या माणसाकडे एवढ्या जोरात जाताय. माझा पाय तुटला तर त्याला कसंही वागवत. एवढं तेवढं झालंय ना ते. करू नका. जरा सहनशक्ती वाढवा. सहनशक्ती वाढवा त्याला सांगा ना मग. गप्पा बसा तुम्ही. बरं वाटतंय का? हा म्हणजे मला असं वाटतं इथे तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. कोणाचं बँडेड लावलंय. हे संसर्गजन्य नाहीये, ते आहे तुमचं. तुम्हाला इन्फेक्शन झालंय त्या टाकल्याचं. त्याला बाहेर काढा. मी तुमचं पेन किलर्स काढून घेईन आता. झोपा. ऐका ना. मी माझ्या खर्चानी प्रायव्हेट रूम बुक करते. अरे नका आपण ना, शिफ्ट एवढं करूया नका. तुम्हाला. नाही लगेच आम्ही मदत करता का? चालेल. इकडे आहे पहिलीच रूम आहे इकडची. काही ऐक रे, problem नाहीये आपल्याला. सांभाळून आणा हा. पकड पकड ए, ती room तयार कर. हळू कुठे जायचं डॉक्टर? डॉक्टर कुठे गेले? Calm down. अरे अरे कफ झालाय तुला. तू का लंगडतोय. सुपर. मी चुपा कफ झालाय. ओंकी ओ माय गॉड यार, मला माहित नव्हतं तुझा ऍक्सिडेंट झालाय. कळवायचं तरी यार. मुलींच्या डीएम मधनं बाहेर पड, मग कळेल माझ्यासोबत कसं झालंय ते. आणि ओंकी ओंकी मुझे बोल मत तू मेरे तेरे मुंह से ओंकी नहीं सुनना है मुझे. सॉरी यार. बरं हे घे. हे काय आणलंय. अरे ते रुग्णांना भेटायला जातो तेव्हा काहीतरी फळ घेऊन जातो ना. म्हणून तू ऊस आणशील विराज. अरे खरं तर मी उसाचा रसच आणणार होतो. अच्छा. पण नेमका तो दुकान बंद करत होता. मग मी हे घेऊन आलो. मग मी आता ह्याचा रस काढायचा. तुझे पता है ना ये गन्ना है. इसे खा भी सकते हैं और खा भी सकते हैं. वळ बरं. का रे? क्या बात क्या बात क्या बात. आज तुम्ही आमची इव्हनिंग एकदम खास करून टाकली. क्या बात है. मजा आ गया. कसा वाटला हा ट्विस्ट प्रसाद? आवडलं. रादर आवडलं य. श्याम्या मस्त मस्त. म्हणजे असं कॅरेक्टर तुला प्ले करायला दिलं जाईल हेच मुळात सरप्रायझिंग आहे. पण आपल्या दिग्दर्शकाकडे ती विजन डेफिनेटली आहे की ते ती रिस्क घेऊ शकतात अशा माणसावर जो ती सक्सेसफुल करू शकतो. फार मजा आली. फार कन्व्हिन्सिंगली केलंस तू. त्याच्यात कुठेही खोटेपणा येऊ दिला नाहीस तू. त्यामुळे ते जास्त एन्जॉयबल झालं कॅरेक्टर. तुम्ही चौघींनी पण फॅन्टॅस्टिक. ओमकार फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. म्हणजे मी आत्ता विचार करत होतो की तुझ्याऐवजी कोण गेलं असतं या स्किटमध्ये, तर कोणीही नसतं गेलं. या रिॲक्शन्स इतक्या प्रिसाइजली आणि इतक्या परफेक्टली तूच देऊ शकतोस. थँक्यू सर. आणि त्यातला म्हणजे आहेत ते ॲक्च्युली खूप हार्श रिॲक्शन आहेत त्या सगळ्या रिॲक्शन्स तुझ्या, पण त्याच्यात एक गोडवा तू मेंटेन करू शकतोस या मंचावर. थँक्यू सर. फार मस्त रिॲक्शन्स होत्या Thank you, आणि फार इंटरेस्टिंग परफॉर्मन्स होता सगळ्यांचाच. मजा आली. सई. ओंकार, मला असं वाटलं की या रिॲक्शन्स जेन्युइन वाटायचं कारण तू जेन्युइनली सगळं रिॲक्ट करत होतास, म्हणजे मनापासून. आणि आय गेस म्हणजे हे फिलिंग आलं की जेन्युइनिटीच तुझ्याकडून अवतरते. आजही अवतरली. मजा आली. नाही मॅम, मी लिहून घेतो रिॲक्शन. राहुल? असं कधी घडलं नाहीये माझ्या. मजा आली. पण राऊत, सख्यांनो किती सुंदर होतात तुम्ही. फार मजा आली. ईशा, त्याच्याकडचा आवाज आणि श्यामदादांकडचा आवाज
अप्रतिम, फार मजा आली. श्याम दादा वा, म्हणजे आज तुम्हाला मुलींच्या घोळक्यात बघून इतकं बरं वाटलंय, इतकं बरं वाटलंय. मजा आली गाईस, व्हेरी नाईस.